इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ क्रमांक 10 प्राचीन भारत सांस्कृतिक स्वाध्याय प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 1. प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा. उत्तर: तक्षशिला, नालंदा व विक्रमशिला ही प्रसिद्ध विद्यापीठे होती. 2. कोणकोणत्या वस्तूंना परदेशात मागणी असे? उत्तर: तलम कापड, हस्तिदंत, रत्ने, मसाले व मातीची भांडी. प्रश्न दुसरा नावे लिहा. प्राचीन भारतातील महाकाव्य. उत्तर: रामायण आणि महाभारत. प्रश्न तिसरा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. 2. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. 3. हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नालंदा विद्यापीठात होती. प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा. 1. त्रिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्तर: त्रिपिटक म्हणजे बौद्ध धर्मातील 3 ग्रंथांचा संग्रह होय. यात सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक यांचा समावेश होतो. हे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत. 2. भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे? उत्तर: भगवद्गीतेत कर्तव्य करताना फळाची अपेक्षा न ठेवता काम करावे असा संदेश दिला आहे. यामुळे मन शांत राहते व जीवन योग्य मार्गाने चालते. 3. आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे? उत्तर: आयुर्वेदात रोगांची लक्षणे, निदान आणि उपचार यांचा विचार केला आहे. तसेच रोग टाळण्यासाठी योग्य आहार व जीवनशैली यावरही भर दिला आहे. 4. संगम साहित्य म्हणजे काय? उत्तर: विद्वान कवींनी एकत्र येऊन तयार केलेले साहित्य म्हणजे संगम साहित्य होय. हे प्राचीन दक्षिण भारतातील महत्त्वाचे साहित्य आहे. प्रश्न चौथा चर्चा करा. मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला. उत्तर: मौर्य व गुप्त काळात स्थापत्य व कलेचा मोठा विकास झाला. अशोकाने उभारलेले स्तंभ व सांची स्तूप प्रसिद्ध आहेत. अजिंठा, वेरूळ येथील लेणी व सुंदर मूर्तिकाम ही या काळातील वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न 5वा तुम्ही काय कराल? 1. आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती मिळवून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर कराल? उत्तर: आयुर्वेदातील नियम पाळून मी आरोग्य चांगले ठेवून योग्य आहार घेईन, औषधी वनस्पतींचा वापर करेन आणि आजार टाळण्यासाठी स्वच्छता व दिनचर्या पाळेन. 2. तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचे निरीक्षण करा व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवा. उत्तर: सांची स्तूप सम्राट अशोकाने बांधला आहे. त्यावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. येथे बुद्धांच्या जीवनातील प्रसंग दाखवले आहेत. हा स्तूप आज जागतिक वारसा स्थळ आहे. प्रश्न 6 पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे. उत्तर: मी त्याला तसे करू देणार नाही. ही स्मारके आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत. त्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे असे समजावून सांगेन.